नमस्कार. केश गळती व्हिडिओ सीरीजमधील हा 6वा व्हिडिओ आहे आणि मागील व्हिडिओमध्ये आपण आधुनिक पद्धतीत आणि आयुर्वेदिक पद्धतीत केश गळतीचे उपाय बघितले होते. या व्हिडिओमध्ये आपण होमिओपॅथी पद्धतीत असणारे उपाय बघणार आहोत. सर्वप्रथम आपण अप्रोच लक्षात घेऊया. वन साइज फिट्स फॉर ऑल हा मुद्दा इथं लागू होत नाही. हा एक होलिस्टिक अप्रोच आहे. संपूर्ण समग्र अशी चिकित्सा आहे. टेलर्ड ट्रीटमेंट आहे. प्रत्येक रुग्णाची फॅमिली हिस्ट्री, त्याची स्वतःची शारीरिक आणि मानसिक अवस्था, त्यानं भूतकाळात घेतलेले निर्णय, तो वर्तमानात घेत असलेले निर्णय, मग शारीरिक, मानसिक, भावनिक सर्व दृष्टिकोनातून विचार करून टिपिकल ही चिकित्सा त्या रुग्णाला देण्यात येते. आता आपण होमिओपॅथीमध्ये उपलब्ध असलेल्या औषधी बघूयात हेअर फॉलसाठी. आता प्रत्येक औषधीच्या समोर मी 30 आणि 200 असा एक नंबर वापरणार आहे. तर हे काय आहे नेमकं? तर हे त्याची पोटन्सी आहे. तर एक औषधी आहे बघा ॲसिडम फ्लोरिकम 30. तर याचा वापर फक्त अँड्रोजेनिक ॲलोपेशियामध्येच करण्यात येतो का? तर नाही. दातांच्या काही समस्या आहेत, व्हेरिकोज व्हेन्स आहेत, अकाली होणारा केशपतन आहे किंवा स्किन रिलेटेड काही इश्यूज आहेत, अंगावर काळे, पांढरे चर्ते यायला लागले, त्यासाठी या औषधीचा वापर होतो. काही भूतकाळामध्ये इमोशनल ट्रॉमा झाला. एखादा व्यक्ती चिंतातूर आहे, अत्यंत चिंता करत आहे, त्याला इमोशनल स्ट्रेस आहे आणि त्यामुळे हेअर फॉल होत आहे. तर अशा अवस्थेमध्ये होमिओपॅथीमध्ये फॉस्फरस वापरण्यात येते. एका औषधीचं नाव आहे लाइकोपोडियम क्लॅव्हॅटम 200. याचा वापर कुठं-कुठं करण्यात येईल? केस गळती अशी, की जे आधी केस अकाली पांढरे होत आहेत आणि नंतर मग ते गळत आहे. डायजेस्टिव्ह समस्या आहेत, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, त्याच्यामुळे केस रिलेटेड समस्या होत आहेत. तर ह्यामध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 200. ही औषधी आपल्याला वापरता येते. अशी अवस्था आहे एका महिलेची, की त्यांना बच्चूला, बेबीला जन्म दिल्यानंतर हेअर फॉल होत आहे. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये हेअर फॉल होत आहे. हार्मोनल इम्बॅलन्समुळे हेअर फॉल होत आहे. पी-सी-ओ-एस, पी-सी-ओ-डीच्या समस्येमुळे हेअर फॉल होत आहे. विशेषतः महिलांनाच या औषधाचा वापर करायचा आहे. होमिओपॅथीमध्ये सेपिया 200. आय एम टॉकिंग अबाउट ओन्ली हेअर फॉल. ठीक आहे. अत्यंत वीक रूट्स आहेत केसांचे. हेअर येत तर आहे, पण खूप स्लो येत आहेत. स्लो ग्रोइंग त्याचा रेट आहे किंवा स्प्लिट एंड आहेत. त्वचेवर, स्काल्पवर परत-परत इन्फेक्शन होत आहे. अशा अवस्थेमध्ये सिलिसिया 200 ए-के-ए प्युअर फ्लिंट आपल्याला यूज करायचा आहे. ॲलोपेशिया ॲरिएटा, उंदरी लागणे, पॅचेसमध्ये हेअर जातात. मी वारंवार या कंडिशनविषयी बोलतो कारण खूप सारे रुग्ण आढळत आहेत. होमिओपॅथीमध्ये खूप प्रभावी आणि फेमस औषध आहे थुजा ऑसिडेंटालिस. ठीक आहे. खूप जुनाट असा डॅन्ड्रफ आहे. कितीही प्रयत्न केला तरी डॅन्ड्रफ जात नाही. अशा रुग्णांनी होमिओपॅथीमधील सॉरिनम 200 एकदा वापरून बघा. मी प्रत्येक रुग्णांना सुचवेल, की हे सर्व औषधं सर्टिफाईड होमिओपॅथकडूनच घ्या. अगेन आय एम सेइंग हे खूप टेलर्ड टेक्निक असते. प्रत्येक रुग्णाचं वेगवेगळं मापन आणि डोज असतो. या प्रत्येक औषधाचा एक डिझायर्ड इफेक्ट येण्यासाठी 4 ते 8 हप्ते लागतात. या व्यतिरिक्त तुम्ही कोणतं औषध घेत असणार होमिओपॅथीमध्ये तर मला नक्की कळवा. धन्यवाद. या समोरच्या व्हिडिओमध्ये आपण अन्य पॅथीचा विचार करूया.